मागच्या वेळी एक मी कचऱ्याचा व्हिडिओ टाकलेला तुम्हाला माहितीच असेल आणि तो इतका व्हायरल झालेला की काय बोलायचं काम नाही. त्यात मी इतका अपमान केलेला कचरा टाकणाऱ्या लोकांचा की मला वाटलं लोक आता तर सुधारतील, पण सुधारतील ते लोक कुठली. आणि त्याचबरोबर कॅमेरा लावलाय पण कॅमेरावर बॅलन्स नाही का, तर वारंवार ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती ढासळल्या. पण ते सोडा, ग्रामपंचायतीने वारंवार कचरा साफ करून पण इथं लोकांना कचरा टाकते. ते मला काही स्वतःच्या मालकीत जागा असल्या की ती समस्येत का काय कळत नाही. आणि हा कचरा आमच्या गावातल्या लोकांचा नसून हा जी स्वतःला सुशिक्षित समस्येत ना अपार्टमेंटमध्ये राहून फ्लॅट घेऊन त्या लोकांचा हा कचरा आहे. म्हणजे तिथं घरात घाण करायची आणि इथं बाहेर आणून रस्त्यावर टाकायची. म्हणजे हे कितपत बरोबर आहे बघा. आपल्या घरात केलेले घाण आपण दुसऱ्याच्या गावाच्या वेशीवर आणून टाकणं कितपत त्यांना शोभतं बघा. मग परत अपमान केला की वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. का तर तुम्ही वागतायचं असलं स्वतःला सुशिक्षित समजायचं आणि इथं आणून रस्त्यावर कचरा फेकायचा, हे कितपत बरोबर आहे बघा. स्वतःच्या घरातली घाण असेल, कोंबडीवाल्यांची घाण असेल, इथं पडलेली असते. त्याचबरोबर स्वतःला जास्त मोठ्या प्रमाणात बिझनेसमॅन समजणारे डीजे वाले आहेत ना, त्यांच्यातल्याच कुणी तर बघा हा डीजे वाल्यांचा कवर इथं आणून टाकलेले आहेत. म्हणजे तुमचं काम झालं की त्या गोष्टी इथं आणून फेकायच्या, त्याची विल्हेवाट कुठं लावायची हो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. ही काय जागा तुमच्या मालकीची नाही, आमच्या ग्रामपंचायतीची आहे. इथं आणून तुम्ही साहित्य टाकलंय म्हणजे तुम्हाला काही आम्ही दिलेलं नाही चालवायला की इथं आणून तुमचं साहित्य फेका. ह्याची विल्हेवाट कुठं लावायची आहे ना, ही तुम्ही ठरवायचं. म्हणजे आपलं काम झालं की गोष्टी फेकून द्यायच्या आणि त्याची किंमत घालवायची. हीच तुमचं आजपर्यंत करत आलेलं काम आहे.